नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये आपलं सरचं स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी शिपाई आणि हमाल पदाकरता 30 आणि IBPS प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, 2018 मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये विचारल्यापासून ते आतापर्यंत विचारले जातील या माध्यमांपर्यंत जेवढे काही प्रश्न आहेत ते तेवढे काही प्रश्न आता तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत। तर आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता। पहिला प्रश्न आहे, सन रिकामी जागा पहिल्या भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित करण्यात आला। सन रिकामी जागामध्ये पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित करण्यात आला। केव्हा प्रदर्शित करण्यात आला तुम्हाला सांगायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1913 रोजी प्रदर्शित करण्यात आला। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सन रिकामी जागा साली एअर इंडियाची स्थापना झाली। सन रिकामी जागा साली एअर इंडियाची स्थापना झाली। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सन 1948 ला एअर इंडियाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3 बघू शकता या ठिकाणी, विधान भवन रिकामी जागा येथे आहे। विधान भवन रिकामी जागा येथे आहे। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुंबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 4 बघू शकता, गेटवे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली। गेटवे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1911 मध्ये उभारण्यात आली। प्रश्न क्रमांक 5 पहा, ताज हॉटेल रिकामी जागामध्ये जमशेदजी टाटा यांनी उभारली होती। ताज हॉटेल रिकामी जागामध्ये जमशेदजी टाटा यांनी उभारली होती। तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 1904 मध्ये उभारली होती। रिकामी जागा रोजी ताजमहल हॉटेल दहशतवादी हल्ल्यात क्षतिग्रस्त झाले होते। कोणत्या वर्षी झाले होते ते आपल्याला सांगायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 26/11/2008 रोजी दहशतवादी हल्ल्यामध्ये ते क्षतिग्रस्त झाले होते। प्रश्न क्रमांक 7 बघा, रिकामी जागामध्ये कासवजी जहांगीर यांनी स्वखर्चाने जहांगीर आर्ट गॅलरी ही सुंदर वास्तू बांधली होती। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1952 रोजी बांधली होती। प्रश्न क्रमांक 8 बघा, मरीन ड्राईव्हची निर्मिती रिकामी जागाच्या सुमारास झाली। मरीन ड्राईव्हची निर्मिती रिकामी जागाच्या सुमारास झाली होती। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1940 रोजी मरीन ड्राईव्हची निर्मिती झाली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, रिकामी जागामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते तारापोरवाला मत्स्यालय या वास्तूचे उद्घाटन झाले होते। रिकामी जागामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते तारापोरवाला मत्स्यालय या वास्तूचे उद्घाटन झाले होते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1951 रोजी झाले होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण रिकामी जागा होय। मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण रिकामी जागा होय। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, घाट हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण तालुके आहेत। मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण तालुके रिकामी जागा एवढे आहेत। तर किती तालुके आहेत आपल्याला सांगायचं आहे। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 3 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 12 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या रिकामी जागाला अरबी समुद्र आहे। मुंबई उपनगर जिल्ह्याच्या रिकामी जागेला अरबी समुद्र आहे। तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, पश्चिमेला आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याची समुद्री सपाटीपासून प्रश्न क्रमांक 13 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याची समुद्री सपाटीपासूनची सरासरी उंची फक्त रिकामी जागा एवढी आहे। किती उंची आपल्याला सांगायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 150 ते 250 मीटर पर्यंत उंची आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्यात रिकामी जागा ह्या प्रमुख नद्या आहेत। मुंबई उपनगर जिल्ह्यात रिकामी जागा ह्या प्रमुख नद्या आहेत। कोणत्या नद्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्व नद्या ह्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत। प्रश्न क्रमांक 15 बघा, रिकामी जागा या नद्यांचा उगम कान्हेरी डोंगर भागात होत असतो। रिकामी जागा या नद्यांचा उगम कान्हेरी डोंगर भागात होत असतो। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्व नद्यांचा उगम कान्हेरी डोंगर भागात होत असतो। प्रश्न क्रमांक 16 बघा, मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी रिकामी जागा सेंटीमीटर इतकी आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी रिकामी जागा सेंटीमीटर इतकी आहे। तर किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 250 सेंटीमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, रिकामी जागा हे मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या पाणी पुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत आहेत। रिकामी जागा हे मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या पाणी पुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत आहेत। तर याचे योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्वच हे पाणी पुरवठ्याचे मुख्य स्त्रोत आहेत। प्रश्न क्रमांक 18 बघा, रिकामी जागा या माशांची पकड मुंबई जिल्ह्यात केली जाते। रिकामी जागा या माशांची पकड मुंबई जिल्ह्यामध्ये केली जाते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्वच माशांची पकड मुंबई जिल्ह्यामध्ये केली जाते। प्रश्न क्रमांक 19 बघा, रिकामी जागाजवळ रासायनिक खतांचा कारखाना आहे। रिकामी जागाजवळ रासायनिक खतांचा कारखाना आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चेंबूर जवळ रासायनिक खतांचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, येथे चित्रनगरी म्हणजेच फिल्म सिटी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे। येथे चित्रनगरी फिल्म सिटी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे। कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोरेगाव या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, जिल्ह्यात मरोड येथे रिकामी जागा आहे। जिल्ह्यात मरोड येथे रिकामी जागा आहे।
मरोडला काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 औद्योगिक वसाहत मरोड या ठिकाणी आहे. प्रश्न बघा, रिकामी जागा या 3 तालुक्यांना मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनलेला आहे. रिकामी जागा या 3 तालुक्यांना मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व तिन्ही तालुके मिळून एक मुंबई उपनगर जिल्हा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, सांताक्रूज येथे रिकामी जागा आहे. सांताक्रूज येथे रिकामी जागा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विमानतळ हे सांताक्रूज येथे आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्वाची संस्था रिकामी जागा येथे आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्वाची संस्था रिकामी जागा येथे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्वाची संस्था आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, टाटा सामाजिक शास्त्रे म्हणजे TISS रिकामी जागा येथे आहे. टाटा सामाजिक शास्त्रे संस्था TISS हे येथे आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था रिकामी जागा येथे आहे. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था रिकामी जागा येथे आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे रिकामी जागा. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे रिकामी जागा. तर 27व्या क्रमांकाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. त्याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 माउंट मेरी हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, रिकामी जागा येथे मुंबईतील मोठी झोपडपट्टी आहे. रिकामी जागा येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धारावी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, गेटवे ऑफ इंडिया रिकामी जागा येथे आहे. गेटवे ऑफ इंडिया रिकामी जागा येथे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, ताजमहल हॉटेलची इमारत रिकामी जागा येथे आहे. ताजमहल हॉटेलची इमारत रिकामी जागा येथे आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी आहे. मित्रांनो, मुंबई जिल्हा उच्च न्यायालय यामध्ये विचारले जाणारे 2018 पासून ते 2023 पर्यंत आणि होणाऱ्या भरतीपर्यंत हे सर्व प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.